नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या काळजाच्या कोपऱ्यापासून तुमच्या काळजाच्या कोपऱ्यापर्यंत आणि किडनीतल्या खड्यापर्यंत कसं स्वागत आहे. इच्छा गावात अम्मा रम्मा रम्मा डांबा डांबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, कुठली पण मराठी सिरियल चालू झाली आणि त्या सदर मराठी सिरियल मध्ये जर लफडं नसल तर ती सिरियल म्हणायच्या पात्रतेला क्रॉस करत नाही. त्यामुळे कुठली पण सिरियल चालू झाली लफडी पाहिजे म्हणजे पाहिजे. लफडी खोर जग. म्हाताऱ्या माणसाचं यंगबाईशी लफडं त्या रात्रीच खेळ चालेमध्ये, मग कुठल्या तरी श्रीमंताचं गरीबाच्या पोरीसोबत लफडं, एखाद्या गरीब पोरीचं श्रीमंताच्या पोरासोबत लफडं, याचं त्याच्यासोबत लफडं, त्याचं याच्यासोबत लफडं, लफडं लफडं लफडं. मिडल क्लास माणसांनी डायरेक्ट मरून जायला पाहिजे तुमच्या माझ्यासारख्यांनी. एक तर तुम्ही गाय गरीब पाहिजे किंवा डायरेक्ट तुम्ही गर्ल्स श्रीमंत पाहिजे, तरच होतं अपोजिट अट्रॅक्ट. मिडल क्लास तुमच्या माझ्यासारखी माणसांनी तडफडून मरायचं, प्रेम अभावी गळा घोटून घ्यायचा, प्रेम भेटणार नाही. यू हॅव टू डू द लफडी, यू हॅव टू बी व्हेरी रिच ऑर व्हेरी पुअर. इट इज ओनली क्रायटेरिया ऑफ फॉलोइंग द लव्ह इन द मराठी सिरियल. समजलं का भेंडी? आणि मग रियालिटी शो मध्ये पण कसं काय माग राहतील? रियालिटी शो मध्ये पण असा विषय असतो ना भाई, लफडं पाहिजे बिग बॉस मध्ये. आणि बिग बॉस मध्ये लफडं म्हणजे ट्रायंगल लव्ह स्टोरी झाली, क्रिस क्रॉस लव्ह स्टोरी झाली आणि एक तर फ्युचर लफडं. मी तुम्हाला आजच सांगतो की बघा 100 दिवसामध्ये ना एक फ्युचर लफडं पण होणार आहे. मला नाही हिंटा येता भाई, मी डेंजर माणूस आहे याच्या गावात. पहिलं जे लफडं आहे ज्याने बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांच्या मुख्य एक करून टाकेले भाई, छाती कापडा जायची पाळी आली. दॅट इज अरबाज अँड निक्की तांबोळी. अरबाज आणि निक्कीच्या लफड्यामध्ये कसं झालं माहिती का, पूर्ण घर व्यापून गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये जे लफडं आहे त्यांनी दोघं एक टीम झाले आणि अख्खं जग एक टीम होऊन गेलंय. सैराट झालं जी तशी दोघं जण गैराट झालं जी झालेली आहेत. या दोघांना एकमेकांशिवाय काहीही दिसत नाही. जिंदगी विसरून गेला, त्या बिग बॉसच्या घराबाहेरचं आयुष्य विसरून गेलं. ते निश्चित निक्की तू माझी असं का बोलते, तू माझी असं का बोलते. अरे बाबा, अरे बस कर भाई. मग आता हे लफडामध्ये कसं होतं माहिती का, एक दिवशी रात्री त्या एपिसोड मध्ये पाहिलं का होतं मी, निक्की आणि जान्हवी तिची चमची नाही का फुल गप्पा मारू राहिले. एकदम गर्ल टॉक चाललाय तिथं विषय. तुला कसं मी सांगते, तू समजता, तो पण तो फ्रेंड आहे ना. मी वैभवला विचारलं तर रिलेशन जरा पुढे गेलेलं आहे म्हणजे हो पण आधी तर फ्रेंड्सच होतो ना. मला कमिटमेंट नाही आहे, काही नाही ना. त्यांनी मला कधी असं काही विचारलं नाही, मी त्याला काही विचारलं आहे. मला माहिती आहे तो सिंगल आहे का नाही. कमिटमेंट नाहीये असं काही विचारलं पण नाहीये आणि सिंगल आहे का माहिती पण नाही. मग ही अक्कल कुठं जाते जेव्हा तुम्ही अशी लफडी चाळे करता, एकमेकांचे आलिंगन विलिंगन काय घालता, फ्लड बिलड काय करता, असं काय करता, तेव्हा कुठं जातो डोकं बाई सिंगल आहे का नाहीये. अरे तो वेगळाच भयंकर विषय ना बाबा. सोयीस्कर सिंगलपणा झालेला आहे हा. जेव्हा पाहिजे तेव्हा सिंगल नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा सिंगल आहे. आता प्रश्न पडता येईल रात्री 2 वाजता जान्हवी समोर बसून हरभरी कुठली. मग जान्हवीचं पण एक त्यावर एक 16 वर्षांच्या निवड्या पोरींचे जेंजी सल्ले नसतात का. हा म्हणजे अटॅचमेंट आहे पण त्याच्यामध्ये कमिटमेंट नाहीये. अटॅचमेंट ते कमिटमेंट नाहीये ऍक्च्युअली. चिंदी चाळे नॉन सेन्स. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा, अटॅचमेंट आहे पण त्यात कमिटमेंट नाहीये. अरे 16 वर्षांची पोरं जशी लफडी करतात तशी बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन करायला लागले ना. आणि त्या अरबाजला कोणतरी आवरा. अरे बाबा, मला या व्हिडिओचं माहिती घेताना कळलं त्याचं घराबाहेर एक लफडं आहे, त्याचं स्प्लिट्सविलामध्ये एक लफडं होतं, त्याचं इथं एक लफडं आहे. अरे हा केवढा लफडी चंद माणूस आहे, याला थांबवा, याला आवरा. मी सांगतो हा घरातल्या सगळ्या महिला मंडळींना एकटा पडून टाकील. अरे बापरे, अरबाजचा तर गजब टोपीबाज आदमी. इसको बताओ कि बाबा घर के बाहर जिंदगी है. 100 दिवस के बाद जब बिग बॉस के घर पे बाहर आएगा तो कैसे होएगा. बाहर की लफड़ी तुटके पड़ेंगी तुम्हारे गाल पे. एक साइड पे बाटा का चित्र, एक साइड पे पैरागॉन का चित्र, कपाळ पे सीधा डायरेक्ट आदिवास. किस्सा व्हायचा ना बाबा. एवढी कुठं लफडी करतो. थंड घे. सुलतान अबे रुक. या चर्चेमध्ये ना जेव्हा ते निक्कीचं आणि ते जान्हवीचा किस्सा झाला, निक्की जशी गेली, अरबाज ताच दिशी गेला निक्की जवळ. काय झालं काय बोलले. शाळेत गेल्याचा फील आलेला आहे मला. शाळेतली लफडी चालली असं वाटतंय. माझ्याशी डिस्कसच करत नाही ह्या सगळ्या गोष्टी. पण नाही करू शकत. तुला पण माहिती आहे कॅमेरेज आपण काय डिसिजन काय घेऊ शकतो. कमिटमेंटचे पण खूप आपण फ्रेंडशिप आहे हे बोलू शकतो. आणि मग अरबाजचं पण आहे ना, अरबाजचं पण आहे म्हणजे बिग बॉस वाले एवढे डेंजर आहे ना भाई. 24 तास ते लोकांची लफडी बघत राहता. त्यांनी बरोबर हेच फुटेज दाखवलं. तो पण काय बोलला माहिती का, सगळं कॅमेरा समोर नाही बोलू शकत नाही का. म्हणजे काय विषय कळला का तुम्हाला कुठं चाललेला आहे हा. डेंजर विषय, डेंजर. मला बिग बॉसचा कॅमेरामन तरी करावं. हे दिवसभर आहे पाहणं, केवढी मजा आहे यार इच्छा गावात. जसं बिग बॉस मधल्या असंख्य गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो, तसं इथनं पुढे पण मी जे काय सांगणार त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करावं. कारण जसं बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावरती भांडणं हे त्यांना करावंच लागतं, तसं मला माझ्या पोटा पाण्यासाठी पण आणि सगळ्यांचे पैसे चुकवण्यासाठी पण, घराचं लोन करण्यासाठी पण, सगळं करण्यासाठी पण हे
करावं लागतं भेंडी. तर मित्रांनो कसं होऊन गेलेलं आहे की भविष्य कोण नाही, सगळ्यांच्या बसची बात नाहीये, पण आर्यन भाऊ आणि त्यांच्या टीमने कसं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते तुम्हाला भविष्य सांगू शकतं आणि तुमचे खिशे जे आहे हे गरम पण करू शकतं. आणि ह्याच ॲव्हिएटर सॉफ्टवेअरची इफेक्टिव्हनेस मी स्वतः सुद्धा टेस्ट केलेली आहे, या मी तुम्हाला दाखवतो नेमका कसा विषय आहे. सो जरा ट्राय करूया ते सॉफ्टवेअर एक्झॅक्टली कसं वर्क करतं. फर्स्ट राऊंडला मला जो कोएफिशियंट सांगण्यात आलाय तो 7.38 आहे. लेट्स सी. येस एक्झॅक्टली 7.38 फर्स्ट राऊंड आपला क्लोज झालाय. यावेळेस अजून एकदा ट्राय करून बघूया. त्यावेळेस मला 7.01 सांगण्यात आले आणि आता मी 8,000 रुपये जे आहेत हे प्लेस करतो आहे. बघूयात ह्यावेळेस प्रेडिक्शन जे आहे बरोबर येतं आहे का. अँड एक्झॅक्टली 7.01 ला हे प्रेडिक्शन जे आहे ॲज यू कॅन सी 43,720 रुपीज आहेत हे माझ्याकडे सध्या आलेले आहेत आपल्या ह्या आर्यनच्या ॲव्हिएटर गेम थ्रू. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आर्यन भाऊच्या टेलिग्राम चॅनलवरती जावा आणि त्याला मेसेज करवा. काय मेसेज करायचं आहे, आय एम फ्रॉम RJ सोहम चॅनल. एवढं केल्यानंतर उत्तराची वाट बघा, त्याच्यावर तुम्हाला ते सॉफ्टवेअर भेटेल. मजा करा बेंडे. बिग बॉस मध्ये अरबाज आणि निक्कीचं लफडं बाजूला ठेवता एक नवीन लफड्यानं या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मंडळी. लफडं होता राहिलं आणि ते म्हणजे कोण, अब ये कौन है बे. वैभव भाऊ मधलं आणि आर्याताई मधलं वन साइडेड लफडं. जे पण बिग बॉसचे प्रोमो बनवतात ना डायरेक्ट जीबे हो. अरे ते डायरेक्ट देव काळाची आखती आर्यफळ पडून रडून राहिली, निस्ता गागाट करून टाकला बाई त्या प्रोमोनं. मी तर असं कुठलं टेन्शन दिलं नाही. जेव्हा मग विचारलं की बाई काय मॅटर आहे, कसं काय विषय, आर्याताई डायरेक्ट रडायला लागल्या होत्या. ते मॅटर सांगतो तुम्हाला, हे रडणं बघून घ्या पहिले. कसं होऊन गेलं म्हणे, आर्याताई वैभव भाऊंकडे बघून हसता, वैभव भाऊ पण आर्याताईकडे बघून हसता. आता प्रश्न असा पडला होता की नेमकं कोण कोणाकडे बघून हसू राहिलं. त्याचा निष्कर्ष असा निघाला की आर्याताई स्वतःहून जे आहे त्या वैभव भाऊकडे बघून असं करता, कारण आर्याताईंना वैभव भाऊ स्वतःहून अट्रॅक्टिव्ह वाटता. असा सगळा विषय आहे मंडळी, भावनिक खेळ आहे हा सगळा. मला तो नॅचरली अट्रॅक्टिव्ह वाटतो. हे वाक्य ऐकल्यानंतर मी सांगतो किती बी कोटी बी मोठा पोरगा असेल ना काजमध्ये ना पसदिशी डायरेक्ट असं एक कसं सांगू फाटदिशी एक प्रेमाचा विस्फोट झालेला आहे. आणि वैभव कसं बसा लाजणं बिजणं कंट्रोल करून, अरे पण मी तुला तशी काही इंटेन्शन नाही दिले आणि मधल्या मधीना फुल लाजेल माझा बाई नाही का. मी तर असं तुला कुठलं इंटेन्शन दिलं नाही. मग आर्यन एकदम नाही का बाई तू नाही दिले, पण मला होऊ शकतं ना अट्रॅक्शन. गोष्ट नाहीये, मी तुला काही ठीक आहे, पण मला होऊ शकते अट्रॅक्शन. पूर्ण लफडी. 15 दिन हुई घर में घुस के एक को प्यार हो रहा है, एक दो का लफड़ा चल रहा है. आणि आता कसं आहे आर्याचा जो वैभव भाऊ मध्ये इथं कुछ होता विषय. ट्रायंगल लव्ह स्टोरी ब्रो. इथं आर्याताईचा जीव वैभव भाऊ मध्ये आणि वैभव भाऊचा जीव कधी दिवशी तिकडे रशियन मध्ये अडकेले इरिनामध्ये. आणि ते जे आहे ना ते आपलं छोटा चेतन घरेमध्ये सोडले एक छोटा पुढारी ते घनश्याम काही पण बोलला का त्याला वहिनीच करायचं असतं. ते बाबा लगीन डिंगचॅक डिचॅक तसं हे वहिनी. आता तो इरिनाशी बोलतोय याचं वहिनी मध्येच आलं. यांचा विषय आहे पुढे अजून रंगीन हसीन विषय होणार आहे. पण जेव्हा आर्या आणि काय ते गडीचं नाव आपल्या वैभवचं बोलणं चालू होतं तेव्हा जान्हवीचा पण जीव कासवीस सुरू राहिला. तिचं काय तडफडाट चाललंय मला कळेच ना भाऊ. मी मूर्ख आहे का इथे, मी मूर्ख आहे. हात वगैरे लावून बोलती ती मी मूर्ख आहे का भेंडी. त्यावर वैभवने वन साइड बोललेलं आहे, एकदम खतरनाक रिप्लाय. वैभव मला हे नाही आवडलं. नाही मला नाही आवडलं. शांत राहा. दोनदा बोलल्यानंतर जान्हवी ताईंचा अश्रुपात झाला होता त्या ठिकाणी, त्याचा रडायला लागल्या. मी मला सुरुवातीला भविष्य आणि मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन ना जान्हवी आणि वैभव मध्ये पण काहीतरी विषय होऊ शकतो बरं काय. एकदम दाट शक्यता आहे. सोम भाऊ ऑब्झर्वेशन है, ये लिख के रखो तुम भेंडी 100 दिन के बाद मेरे को आके सत्कार करेंगे तुम मेरा. अच्छा. आणि तिकडे ते वैभव भाऊचं वेगळंच ना बाबा, वेगळाच त्याचा जीव सायराट होऊन गेलेला आहे. रात्री 2 वाजता इरिनाशी गप्पा मारतोय, ती बी मारती. फुल भिडाभिडी चाललेली रात्री 2 वाजता. शाब्दिक गुन्हेगार. आणि ती जेव्हा म्हणली की भाई तुला माझ्यामुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला, तेव्हा वैभव भाऊ जे प्रेमात भय घुसेले माझा भाऊ. It's good for me if I'm getting in trouble. It's okay for me if I get in trouble. मैं प्यार के लिए घर के बाहर भी जा सकता है. वैभव भाऊ डेंजर पेटून गेलेले आहे त्या ठिकाणी. अशा रीतीनं बिचारी मराठी पोरं कसं होऊन जातं ना, असं होऊन जातं ते. आय कॅन अंडरस्टँड. आणि मग
मग या सगळ्या मॅटरमध्ये ना वैभवने डायलॉग मी इथनं विचार करतो आहे, इथनं नाही करत आहे, दिल से सोच रहा है, दिमाग से नहीं. Like my heart says it's a good vibe, good feeling. And right now I'm feeling from here. I'm not doing anything here. दिमाग चल ही नहीं रहा है तुम्हारा. एक तो अरबाज बता रहा है, दूसरा निक्की बता रहा है, वैसे तुम झूल रहे हैं बीच बीच में, मेरे को समझ में नहीं आ रहा है, इधर से सोच रहा है मैं, इधर से नहीं, इधर है क्या सोचने के लिए, ऐसा लग रहा है हमको, अभी प्रश्न पड रहा है. या लपडीच्या वातावरणामध्ये ना घरामध्ये बाकीचे पण मॅटर होऊ राहिले. आता तो पॅडी भाऊ बिचारा यार एकदम मोठे आर्टिस्ट आहे, रिस्पेक्ट पाहिजे, त्यांना जबाबदारी दिलेली हॉल साफ करायची. ती निक्कीला 100 वेळा सांगता बाई तुझं सामान उचल, बाई तुझं सामान उचल, ती पोरगी उचलत नाही. शेवटी भाऊने स्वतः उचलल्यानंतर निक्कीचा जो तिथे एकदम एक वेगळाच अवतार बाहेर आला, सगळ्यांच्याकडे पिसाटल्यासारखी बाहेर पिकू राहिली बाई, पिसाटून गेलेली ती. पिसाटली, इतकी पिसाटली की तिला सगळेजण आवर घालतात, तरी पण ती ऐकायची ना बाबा. अरे हा काय विषय. मी जर त्या बिग बॉसच्या घरामध्ये असतो, मी तुम्हाला सांगतो ते निक्की आणि जानूला एकाला नाश्त्याला फाडून खाल्ला असता, एकाला डिनरला खाल्ला असता. मी शब्दाने तेवढा त्रास दिले असते ना, पुढचे 10 दिवस माझे भासत झाले असते त्यांना. अरे कोणतं ऍटिट्यूड आहे ते, एक जान्हवीचं वेगळंच बाई, तिचा ऍटिट्यूड, तिचा माज. मित्रांनो मी तुम्हाला आठवण करू देतो आर्यन भाऊंच्या सॉफ्टवेअरची, जर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा. टेलिग्राम चॅनलवरती जा, तिथं आठवण करून द्या की सोम भाऊकडून आलेले आहेत. बघा मी कसे 34,000 रुपये वन साइड काढून घेतले. तुमची पण वेळ आहे, त्यामुळे टासा क्लिक करायला विसरू नका. हे तर झालं लफड्याबद्दल. अजून एक बिग बॉसचा पुढचा व्हिडिओ होणार आहे, ज्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं काय वर्णन आहे. आणि बिग बॉसचे एक मोठा एक विषय पण आहे, सिक्रेट आहे, ते पण मी तुम्हाला जरा सांगणार आहे. येईल आता विषय तो पण काही येत्या काही दिवसांमध्ये. मीनवाईल तुम्ही एक काम करा, आर्यन भाऊचे मी त्या सॉफ्टवेअरची लिंक टाकली, तिथे क्लिक करा, उधर जाइए. मिलते अगले वीडियो में. टिल देन काळजी घ्या स्वतःची, खुश रहो, मजा रहो, भेंडी.